अकोले तालुक्यातील पलाटवाडी या ठाकर समाजाच्या लोकवस्तीसाठी युवा नेते मारुती मेंगाळ यांनी पाठपुरावा करून पक्का रस्ता मंजूर करून घेतलाय। या रस्त्यासाठी TSP योजनेअंतर्गत 25 लाखांचा निधी मंजूर झालाय। मात्र ठराविक लोकांच्या अडचणीमुळे हा रस्ता तयार होत नाहीये आणि म्हणूनच ठाकर समाजाचे युवा नेते मेंगाळ यांनी लोकांना एकत्र करून तहसील कार्यालय गाठलाय। अकोले तालुक्यातील मेहंदुरी गावाजवळ असणाऱ्या पलाटवाडी येथे ठाकर समाजाची वस्ती आहे। TSP योजनेच्या अंतर्गत हा रस्ता अनेक संकटानंतर मंजूर करण्यात आलाय। 25 लाख एवढा निधी या रस्त्याच्या डांबरीकरण आणि पक्क्या रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आलाय। मंजूर झालेल्या रस्त्याची लांबी ही 1400 मीटर आहे आणि रुंदी 16 फूट एवढी आहे। मात्र ठराविक लोकांच्या अडचणीमुळे हाही रस्ता होत नाहीये। त्यामुळे ठाकर समाजाचे युवा नेते मारुती मेंगाळ यांनी आक्रमक धोरण राबवत लोकवस्तीवरच्या लोकांना एकत्र घेऊन तहसीलदार कार्यालय गाठलं। आदिवासी ठाकर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक होताना पाहता PWDच्या अधिकाऱ्यांनी सर्वांशी चर्चा केली आणि आजच्या आज काम सुरू करण्यात येईल आणि रस्त्यांच्या कामामध्ये अडवे येणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय। चर्चा संपल्यानंतर मारुती मेंगाळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। गेल्या अनेक वर्षापासून पलाटवाडीच्या रस्त्याबद्दल संघर्ष सुरू आहे। आदिवासी बांधव दररोज संबंधित अधिकाऱ्यांना येऊन भेटतात, परंतु रस्त्याचा काही प्रश्न सुटत नव्हता। म्हणून आज सर्व आदिवासी मिळून एकत्र आले आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी थेट इथल्या PWDच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले। अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की आजच्या आज ते काम सुरू होईल, पण असं वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडल्या की काम सुरू झालं का दुसऱ्या दिवशी बंद होतं। आमचं स्पष्ट म्हणणं आहे अधिकाऱ्यांना की हे जे काही काम आज सुरू करतात ते सुरू ठेवा। आमच्या कार्यकर्त्यांकडून आणि बांधवांकडून कुठल्याही प्रकारची अडचणी होणार नाही। रस्ता आम्हाला व्हायचा, रस्त्याची आम्हाला गरज आहे आणि म्हणून रस्ता होण्यासाठी आम्ही आमच्याकडून जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करायला तयार आहे। रस्ता जर बंद झाला आणि आमची जर फसवणूक जर केली तर आम्ही आमचा संयम सोडू आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या प्रशासनाच्या विरोधात केल्याशिवाय राहणार नाही। यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, उपाध्यक्ष रामहरी तिकांडे, ठाकर समाजाचे रामदास गावंडे, रोहिदास मेंगाळ, तुकाराम मेंगाळ, सुनील बंगाळ, विकास बंगाळ, दामू मेंगाळ, विजय मेंगाळ आणि पलाटवाडी ग्रामस्थ उपस्थित होते। मोठ्या अधिकाऱ्यांवर वरून दबाव आणला जातो की तुम्ही रोडचं काम बंद करा वगैरे असं। त्याच्यामुळे आमच्या रोडची इतकी बिकट अवस्था आहे का पावसाळ्यात आम्हाला कॉलेजला जाता येत नाही किंवा मग एखादी व्यक्ती आजारली तर त्याला दवाखान्यात नेता येत नाही। पावसाळ्यात आमचे विद्यार्थी 2-2 दिवस घरी बसलेले असतात वड्याला पाणी आलं तर। म्हणजे किती नुकसान होते आमची। या रस्त्याची अडवणूक करू राहिले। आमची इकडे पडली आदिवासी वस्ती आणि मुलांना शाळेत जाणं येणं, अकोल्याला आहे कॉलेजला काही पोरं, काही मेंदुरीत हायस्कूलला आहेत। आमच्या इथं जिल्हा परिषदची शाळा आहे 4थी पर्यंत आणि अंगणवाडी आहे। जा ये करायला इतका त्रास होतो। पावसाळ्यात गुडघ्या एवढा गाळ या रस्त्यानं। माणूस आजारी पडलं तर झुळी करून न्यावं लागतात काही टायमाला जर पाऊस पडेल असला तर। शासनानं आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, गरिबांवर अन्याय नाही करून द्यावा। हे शेजारचे दांडगे शेतकरी आमची अडवणूक करतात, भाषा करतात, यापुढं कसे काय रस्ता करीतात पाहून घेऊ तुमचं। असं नाही झालं पाहिजे। शासनानं आम्हाला काहीतरी द्यावा न्याय याच्यातून। सचिन खरात, C24 तास, अकोले।